आज मी तुम्हाला खमंग तूप रवेदार तूप कसं बनवायचं ते अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे। जर तुमचं तूप चिकट होत असेल किंवा गंजाला पण चिटकत असेल लोणी तर एकदा हे व्हिडिओ बघा आणि करून पहा रवेदार तूप कसं बनवायचं ते। चला तर मग सुरुवात करूया आपल्याच्या रेसिपीला। नमस्कार, स्वादगुरू रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण रवेदार तूप बघणार आहोत कसं बनवायचं ते। इथं मी साय घेतलेली आहे। ही साय 8 दिवसाची घेतलेली आहे, जमा करून ठेवली होती फ्रीजमध्ये। आता आपण याच्यावरचं लोणी काढून घेऊया। आता मी हे काल फ्रीजमधून बाहेर काढून ठेवली होती। त्याच्यामध्ये हे 1 चम्मच दही टाकून घेतलं आणि याला रात्रभर असंच बाहेर ठेवलं। आता मी हे दुसऱ्या दिवशी याची रई लावणार आहे। तर आता आपण काय करणार आहोत बघा, हे दह्यामुळे छान असं फुलून आलं आणि लोणी पण छान होतं। म्हणून आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। तर मी आज अगदी सोपी पद्धत दाखवणार आहे। यामुळे आपले हात पण जास्त भरणार नाहीत आणि आपल्याला तूप करते वेळेस जास्त परेशानी पण होणार नाही। तर आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं। याच्यामध्ये मी पाणी वगैरे काही घातलेलं नाही, पण आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। अगदी थोडं पाणी घालून घ्यायचं आणि याला मिक्सरला फिरवून घेऊया। पुन्हा जर आपल्याला आवश्यकता असेल तर याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। त्यामुळे काय होईल, आपला जे लोण्याचा गोळा आहे तो अलगद वर येईल। चला तर मग फिरवून घेऊया। याला फिरवून घेतलं, दाखवते तुम्हाला। बघा आता याचं लोणी तयार झालं, पण आपल्याला पाहिजे तसं तयार नाही। म्हणून आता याच्यात आपण पुन्हा आपल्याला पाणी टाकून घेऊया। आता इथं भरपूर पाणी घालायचं आहे, जेवढं आपल्या भांड्यामध्ये बसेल तेवढं, पण थोडं रिकामं ठेवायचं आहे। तर याला पुन्हा आपण मिक्सरला लावून घेऊया। आता आपलं लोणी वर आलेलं आहे। मी याला फिरवून घेतलं। बघा हे लोण्याचा जे गोळा आहे ते वर आलेलं आहे आणि पाणी आपलं हे खाली राहिलेलं आहे। बघू शकता तुम्ही, छान असं लोणी आलेलं आहे। आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता मी इथं मटकं घेतलेलं आहे, त्या मटक्यामध्ये मी हे टाकून घेणार आहे। तुम्ही पांढरा गंज घेऊ शकता। मी हे मिक्सरनं पूर्ण फिरवून घेतलं। आता आपण जे मिक्सरचं भांडं आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून याच्यामध्ये टाकून देऊया। आता तुम्हाला इथं एक टिप्स सांगते मी, जे मिक्सरच्या भांड्याला हे चिटकलेलं असतं ते कसं काढायचं, तर थोडं गरम पाणी करायचं आणि या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं। पूर्ण आपलं हे जे भांडं आहे ते स्वच्छ होतं आणि ते पाणी याच्यामध्ये टाकून द्यायचं। याच्यामध्ये मी कोमट पाणी करून टाकलेलं आहे। बघा पूर्ण आपल्या भांड्याचंही निघून गेलं। आता आपल्याला या लोण्यामध्ये पुन्हा पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथं आपल्याला लोण्यामध्ये भरपूर पाणी घालून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, लोणी तर आपलं हलकं होतं, आपल्या गंजाला जे खाली चिटकल्या जाते ते पण चिटकणार नाही, आपल्या हाताला पण चिटकणार नाही आणि त्यामुळे आपलं जे तूप आहे ते मस्त असं रवेदार होतं। म्हणून आपल्याला लोणी हे 1 घंटा भरपूर पाणी घालून असंच ठेवून द्यायचं आहे। इथं 1 घंटा झालेला आहे। आता तुम्हाला दाखवते मी लोणी कसं झालं ते। बघा हलकं झालं आणि पुन्हा याचा असा गोळा तयार झालेला आहे। आता आपण हे एका पांढऱ्या गंजामध्ये काढून घेऊया। आपल्याला इथं तुपासाठी पांढराच गंज लागणार आहे। तर आता हे पांढऱ्या गंजामध्ये टाकून घेऊया। तर मी याच्यातलं सर्व याच्यावर टाकून घेते। आपल्याला 1 घंटा बघा पाणी आपलं वेगळं झालेलं आहे आणि लोणी पण वेगळं झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया। आता याच्यातलं पाणी मी पूर्ण काढून घेतलं एका मोठ्या गंजामध्ये। बघा पाणी मी याच्यातलं काढून घेतलं, पुन्हा याच्यामध्ये पाणी टाकलं। असं करून मी हे 5 ते 6 वेळेस याला स्वच्छ धुवून घेणार आहे। जोपर्यंत लोण्याचा गढूळपणा पूर्ण असा निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे। मी पुन्हा पाणी टाकून घेते, याला स्वच्छ धुवून घेते। आपल्याला असं हाताने याला धुवून घ्यायचं आहे। याला जर जितकं तुम्ही छान धुसाल असं तितकं आपलं तूप हे खमंग होतं आणि त्याचा वास पण येत नाही। म्हणून आपल्याला लोणी धुवून घ्यायचं आहे। लोणी आपलं स्वच्छ झालेलं आहे, बघू शकता तुम्ही, पाणी आपलं निथळ झालेलं आहे। आता हे पाणी काढून घेऊया। बघा माझ्या हाताला पण जास्त चिटकलेलं नाही। तर आता आपण हे ठेवून घेऊया गॅसवर ठेवून घेतलं। पहिले तर आता मोठा गॅस करून आपल्याला लोणी वितळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे मंद आचेवर शिजू द्यायचं आहे। पूर्ण वितळलेलं आहे। आता मी गॅस हे मंद करून ठेवत आहे आणि याला 1 ते 1.5 घंटा असंच मंद आचेवर होऊ द्यायचं।
तूप झालेलं आहे, जे लोणी आहे ते पूर्ण जळून गेलेलं आहे आणि आता तूप खाली उरलेलं आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर पांढरा रंग हवा असेल तुपाचा तर तुम्ही इथं गॅस बंद करून घ्या, नाही तर मग 5 मिनिट होऊ द्या. त्यामुळे तुपाला थोडा तांबूस रंग येतो आणि तूप खायला पण चवदार लागते. आता खमंग असा सुगंध सुटलेला आहे. आता आपलं तूप हे थंड झालेलं आहे. मी आता याच्यामध्ये गाळून घेते एका चाळणीने. बघा मस्त असं झालेलं आहे. सुगंध पण खूप छान सुटलेला आहे. तूप आपलं तयार झालेलं आहे. मस्त असं खमंग असं सुगंध सुटलेला आहे. रवेदार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. पांढरं शुभ्र तर आहेच आहे, पण खमंग तयार होते. एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.